रेशीम बागेत संघाच्या बौद्धिक वर्गाला जाणं अजित पवार गटानं टाळलंय। सत्तेसाठी तडजोड केली असली तरी विचारांशी तडजोड केली नसल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता भाजप विरुद्ध अजित पवार गट असा सामना रंगलेला आहे। पाहूयात हा रिपोर्ट। संघाच्या कार्यक्रमाकडे राष्ट्रवादीचा कानाडोळा, सत्तेसाठी अजितदादांची तडजोड पण वैचारिक दुरावा कायम। कोणाला संघ शाखेत जावं वाटलं त्यांना संघ शाखेत जावं, कोणाला दीक्षाभूमीवर जावं वाटलं त्यांना दीक्षाभूमीवर जावं। संघावरून महायुतीत वादाची ठिणगी पडणार। त्यांनी काय गेलं दर्शन घेतलं म्हणजे आपले आचार विचार गोंडाळून ठेवावे लागत नाहीत। हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं संघाच्या मुख्यालयात भाजप आमदारांसह मित्र पक्षांच्या आमदारांसाठी बौद्धिक वर्ग भरवला जातो। भाजपनं महायुतीतील मित्रपक्ष शिंदे गट आणि अजित पवार गटालाही आमंत्रण दिलं होतं। आमंत्रण स्वीकारून एकनाथ शिंदेंनी संघ मुख्यालयाला भेट दिली, तर शिंदे गटाचे काही नेते बौद्धिक वर्गाला उपस्थित राहिले। मात्र स्वतः अजित पवार किंवा त्यांच्या गटाचा एकही आमदार किंवा नेता तिकडे फिरकला नाही। आता अजित पवार साहेब का आले नाहीत हे माझ्यापेक्षा त्यांनाच विचारू शकता, त्यांच्या आमदारांना विचारू शकता। पण मला वाटतं त्या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन त्या ठिकाणी एक ऊर्जा स्रोत राजकारणात सामाजिक क्षेत्रात मिळत असतं, ते काय घ्यायला हरकत नव्हती। त्यांनी काय गेलं दर्शन घेतलं म्हणजे आपले आचार विचार गोंडाळून ठेवावे लागत नाहीत। बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर असतो। आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि त्या लोकशाहीवर आमचा पक्ष चालतो। लोकशाहीची आमच्या पक्षाची विचारधारा आहे। मी कालही उत्तर दिलं, ज्यांना जे वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे। कोणाला संघ शाखेत जावं वाटलं त्यांना संघ शाखेत जावं, कोणाला दीक्षाभूमीवर जावं वाटलं त्यांना दीक्षाभूमीवर। अजित पवार गटानं सत्तेसाठी तडजोड केली असली तरीही विचारांशी तडजोड केली नाही असा स्पष्ट इशारा या कृतीतून दिल्याची चर्चा आहे। यावरून भाजप नेते प्रवीण दरेकरांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय। अजित पवार गटावर निशाणा साधलाय। मुख्यमंत्री तर त्याच विचारधारेतनं बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेनं आलेले आहेत। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा अशा प्रकारच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन या विचारधारेशी समरूप झालेले आहेत, किंबहुना मूळच त्यांचा रक्तामध्येच तशा प्रकारची विचारधारा आहे। आता अजित पवार साहेब का आले नाहीत हे माझ्यापेक्षा त्यांनाच विचारू शकता। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या रेशीम बागेतील उपस्थितीवरून संजय राऊत आणि भरत गोगावले यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। हो, त्यांना रेशमाचे किडे घेऊन गेले असतील। हो, त्यांना रेशमाचे किडे घेऊन गेले असतील। जे काय आम्ही शिंदे साहेबांबरोबर किडे म्हणून जर आलो असेल तर किडे अत्यंत चांगलं मुलायम रेशीम हे विणतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। शिंदेंनी रेशीम बागला भेट देऊन आपलं हिंदुत्व संघाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं नसल्याचं दाखवून दिलंय। तर अजितदादांनी सत्तेसाठी तडजोड केली असली तरी वैचारिक तडजोड केली नसल्याचं आपल्या कृतीतून दाखवून दिलंय। हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या भाजपला अजित पवारांची ही कृती कितपत पचनी पडणार ही शंका आहे। त्यामुळे येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।